सध्या मंत्रिमंडळ बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार तरी कसं म्हणावा, कारण मंत्रिमंडळ त्या अर्थातून बनलेलंच नाहीये. आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. मात्र तरी सुद्धा मंत्रिमंडळ अस्तित्वात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि असं म्हटलं जात आहे की 13 वगैरे तारखेच्या आसपास हे मंत्रिमंडळ प्रत्यक्षात येईल आणि त्यामध्ये भाजपाचे सर्वाधिक मंत्री असतील, त्याखालोखाल एकनाथ शिंदेचे, त्यानंतर अजित पवारांचे असे मंत्री असतील. पण असं असलं तरी सर्वाधिक बातम्या मात्र जर का तुम्ही मीडियात बघत असाल तर त्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल नसेल याच्या. इतकंच नाही तर म्हणे एकनाथ शिंदेचे काही आधीचे मंत्री नकोत असं भाजप पक्षश्रेष्ठींना वाटतं, म्हणून एकनाथ शिंदेसमोर असा पेच आहे की त्या लोकांना पुन्हा घ्यायचं की नाही. आणि या सगळ्यामुळे एकनाथ शिंदेचे मंत्री हे मात्र सध्या ब्रेकिंग न्यूज बनलेले आहे. आणि मंत्रिमंडळ तर मंत्रिमंडळ, पण मंत्रिमंडळामध्ये शिंदेचं मंत्रिमंडळ कसं असणार आहे, शिंदेचे मंत्री कोण असणार आहेत याची जोरदार चर्चा चालू आहे. त्याच सगळ्या चर्चेमध्ये आपले सुद्धा एक छोटा व्हिडिओ आपलाच होता. नमस्कार, मी प्रसन्न जोशी, बायोस्कोप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि पुढे जाण्यापूर्वी नेहमीची आठवण ती म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ज्या निमित्तानं तुमच्याशी संपर्क ठेवता येतो आणि तुम्हाला सुद्धा बायोस्कोप मराठीवरच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. आपण पुढे जाऊया. तर आता या शिंदेच्या मंत्र्यांच्या यादी बाबतीत भरपूर चर्चा सुरू आहे. कुणाची नावं जाणार याची तर सर्वाधिक चर्चा आहे. मग त्यामध्ये संजय राठोड असतील, अब्दुल सत्तार असतील, दीपक केसरकर असतील आणि अगदी काही ठिकाणी तर तानाजी सावंतांचं सुद्धा नाव आहे. आणि आणखी सुद्धा कोणीतरी असं ठरू शकतो व्यक्ती की ज्याला कदाचित ते डच्चू देतील. त्याची कारणं वेगळी असतील, पण ही अशी 3-4 नावं चर्चेत ठेवली जातात. त्याबद्दल तर मी बोलणारच आहे की याच्या मागचं राजकारण शिंदेच्या पक्षांतर्गत आहे का, बाहेरच्या दबावाचं काही कारण आहे का, की अन्य कोणी त्यांचेच हितचिंतक पक्षांतर्गत आहे की ज्यांचं राजकारण सुरू आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एक मात्र नक्की की एकनाथ शिंदेचे मंत्री कोण याची चर्चा, याची उत्सुकता सर्वाधिक आहे. एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांना साधारणपणे एक 11-12 मंत्रिपदं मिळतील अशी साधारण चर्चा आहे. थोडासा आकडा वाढू शकतो, कमी होऊ शकतो, किंवा कदाचित असंही अनेकदा होतं की काही मंत्री पहिल्यांदा इंट्रोड्यूस केले जातात आणि त्यानंतर सगळी एकूण परिस्थिती बघून पुढे आणखी ती मंडळी आपापल्या कोट्यातले मंत्रिपदं दिली जात असतात. काही वेळा तर आपल्याला असंही बघायला मिळालेलं की अगदी शेवटच्या क्षणामध्ये मंत्रिपद मिळतं, महामंडळ मिळतं, त्यामुळे तसंही होऊ शकतं. पण सध्या तरी असं दिसतंय. आता यामध्ये एकनाथ शिंदेसमोर आहे पेच. तो कोणता पेच आहे? एक तर आधीचे ज्येष्ठ आहेत ज्यांनी तुमच्यासोबत साथ दिली, गुवाहाटी दौरा केला, पक्षातून बाहेर आले आणि तुमच्या पक्षात किंवा आता त्या अर्थानं मूळ शिवसेनेमध्ये, आणि मूळ शिवसेना म्हटलं पाहिजे, बाहेर आलं असं म्हणण्यापेक्षा मूळ शिवसेने तुमच्या बाजूने उभे राहिले, त्यामुळे त्यांना साथ द्यावी लागेल. पण त्यांना साथ द्यावी तर अनेकांना डोहायला लागलेले आहेत मंत्रिपदाचे. त्यांची सुद्धा इच्छा आहे की आता आपल्याला संधी मिळावी, कारण आधीची आता स्थिती राहिलेली नाहीये. आता काही मुख्यमंत्री नाहीत एकनाथ शिंदे, मग आपल्याला मंत्रिपद मिळावं. त्यानिमित्तानं किमान आता जर का आपलं सत्ताकरण पुढे न्यायचं असेल तर ती संधी मिळावी. त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा आहे की आपल्याला मंत्रिपद मिळावं. अशी सुद्धा माणसं अनेक आहेत. आता याच्यामध्ये काही नावं म्हणायची झाली की जी त्या अर्थानं वरिष्ठ ज्येष्ठ होती पण त्यांना मागच्या वेळी मंत्रिपदं मिळू शकली आहेत. असं म्हणजे भरत गोगावले असतील, प्रताप सरनाईक असतील, ठाण्याचं मोठं नाव आहे तर ते असतील, म्हणजे एकनाथ शिंदेच्या त्या अर्थानं मतदारसंघाच्या अंगणातलेच आहेत. अर्जुन खोतकर असतील आणि विजय शिवतारे सुद्धा आहेत. आपल्याला तर कल्पना आहे केवढा मोठा विषय झाला होता विजय शिवतारेंचा अजित पवारांच्या बाबतीतला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीतला. आणि या दृष्टीने अशी नावं सगळं बघत असताना एकनाथ शिंदेना तारेवरची कसरत करावी लागणार आहे की जुन्यांना किती दुखवायचं, नव्यांना किती यामध्ये सामील करून घ्यायचं. आणि यामुळे मग चर्चा होते की काही नावांना डच्चू दिला जाईल. पण मी अजून येतो, तो जरा विषय आपण नंतर घेणार आहोत. आता यामध्ये एक बातमी आज वाचनात आली की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला. आतापर्यंत मुख्यमंत्री पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ऐकला होता, पण इथे मंत्रिपदाचा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला, आणि एखाद दुसऱ्यांसाठी नाही. बातमी अशी आली की एकनाथ शिंदे जे कोणी 11-12 मंत्री असतील त्याच्यापैकी किमान 6 जण तरी अशी असतील. 6 तर हा 6 आकडा एखाद दुसऱ्याने कमी जास्त होऊ शकतो. काही महत्वाच्या पोर्टफोलिओचा मंत्री अशा प्रकारे बदलत नाही. आता जगात काहीच अशक्य नाहीये. पण तरी सुद्धा निम्म्याहून अधिक मंत्री असे असतील की ज्यांचे पोर्टफोलिओ हे 2.5 वर्षासाठी असतील. 2.5 वर्षानंतर ते इतरांना दिले जातील. आता 2.5 वर्षात पहिल्यांदा आधीच्या मंत्रिमंडळातलेच लोक कंटिन्यू होणार का एकनाथ शिंदेच्या टीम मधले काही नवीन माणसं येतील, 2.5 वर्ष करतील आणि नंतर जुन्यांना पुन्हा ताबा दिला जाईल, कारभार दिला जाईल, हे बघावं लागेल. तो शिंदेचा अधिकार, एकनाथ शिंदेचा अधिकार आहे. पण अशी योजना करून याद्वारे पक्षातील असंतोषाला एक प्रकारे
थोडी त्याच्यावरती त्याला एक चॅनलाइज करणं, त्या असंतोषाला थोडी वाट मोकळी करून देणं आणि त्यांना शांत करणं त्या विरोधाला, असं करण्याचा एकनाथ शिंदे प्रयत्न करू शकतात. फक्त यामध्ये अडचण अशी आहे की एकदा मंत्री झाल्यानंतर कुणालाही ते मंत्रिपद सोडावंसं वाटत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा भारतात अशी उदाहरणं बघायला मिळालेली आहेत की मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांनी 2.5 वर्षाचा करार मानला नाही किंवा 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्रीपद सोडलं नाही किंवा ते निवडणुकांनाच तोंड द्यावं लागलं. तसंच असतं, मंत्रिपदावरती गेल्यानंतर पुन्हा आता सत्तेतून बाहेर पडा आणि खास करून लक्षात घ्या, आधी 2.5 वर्ष व्हायचं आणि त्यानंतर 2.5 वर्ष नाही येण्यानंतर तुम्ही तोंडावरती जेव्हा निवडणुका असतील 2029 त्यावेळी तुमच्याकडे तुम्ही फक्त नुसते आमदार, हे लोकांना आवडत सुद्धा नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा पेच आहे की आधीची 2.5 वर्ष का नंतरची 2.5 वर्ष. अर्थात ही पुन्हा बातमी आहे. हे खरंच एकनाथ शिंदे करतील का हा स्वतःमध्ये प्रश्न आहे. साधारणपणे असं केलं जात नाही, पण शेवटी काही शक्य आहे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला. आता याच्यातला दुसरा मुद्दा आहे की नवीन लोकांना तर म्हणजे नवीन नाही येत ही मंडळी, नवीन म्हणजे नवीन नावं म्हणून मी जे नावं सांगितली, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, ही काही नवी नावं नाही, ती एकनाथ शिंदेबरोबरचे आधीपासूनचे नेते आहेत. भरत गोगावले म्हटलं की कोकण रायगड आला, सरनाईक आले की ठाणे आलं, विजय शिवतारे पश्चिम महाराष्ट्र आला, अर्जुन खोतकर मराठवाडा आला. त्यामुळे या नाव, अब्दुल सत्तार आलं, या सगळ्या नावांमुळे तुम्ही, किंवा तानाजी सावंत सुद्धा मराठवाडा आला, म्हणजे उस्मानाबादचा भाग आपण त्या अर्थानं बघूया. या नावांना तुम्ही नवी जुनी असं म्हणणार आहात की निष्ठा बघणार आहात, तुम्ही ज्येष्ठता बघणार आहात की त्यांचं महत्व बघणार आहात, या दृष्टीने सुद्धा विचार करावा लागतो. त्यातल्या ते एक नावाबद्दल मात्र सगळीकडे जोरदार चर्चा की दीपक केसरकर यांना पत्ता कट होऊ शकतो. आता दीपक केसरकर काही गंभीर गुन्ह्यामध्ये, गंभीर भ्रष्टाचारामध्ये, गंभीर वादविवादामध्ये अडकल्याचं तरी आठवत नाहीये. कधी कधी काही विवादास्पद विधानं, राजकीय विधानं किंवा अशी कुठेतरी छोटी मोठी प्रकरणं याच्या बाबतीत जर का सोडलं तर तसं केसरकर नेहमी आपल्या परीने काम करायचं, शिक्षण खातं त्यांच्याकडे होतं, ते तसं होऊन जायचं काम त्यांचं. पण दीपक केसरकर यांच्या बाबतीत सर्वाधिक शक्यता अशी की त्यांचा असा विरोध होणं किंवा ज्याचं नुकसान होईल असं काही होणार नाही याची शक्यता असल्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. दुसरं नाव आहे खरं तर मी तिसरं म्हणालो असतो, पण आता मी दुसरं म्हणलं नाही तर मी वस्तुतः यामध्ये संजय राठोडांचं नाव घेणार होतो, पण अब्दुल सत्तार एक नाव आहे. अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यांमुळे झालेले गोंधळ, अब्दुल सत्तारांवरचे कथित गैरव्यवहाराचे आरोप, आपल्या एका ट्रस्टच्या माध्यमातून MIDCच्या जमिनीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि अन्य अनेक काही गोष्टी आहेत, मित्रपक्षाला मदत न करण्याचे सुद्धा मुद्दे आहेत आणि अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळे अब्दुल सत्तारांच्या बाबतीतली नाराजी आहे ती एकनाथ शिंदेनी हेरली आहे का, त्यांना त्याचा विचार करावा लागेल का, भाजपचं काही चांगलं मत नाहीये अब्दुल सत्तारांच्या बाबतीत असं सुद्धा म्हटलं जातं. याही दृष्टीने एकनाथ शिंदेना विचार करावा लागेल की अब्दुल सत्तारांचं काय करायचं. त्या दृष्टीने कदाचित त्यांना वगळण्यात येऊ शकतं. अर्थात असं असलं तरी सुद्धा अब्दुल सत्तार यांचा एक अल्पसंख्याक चेहरा आणि त्यांनी जे काही असतील त्यांच्या प्रत्येक राजकारणाची एक स्वतःची न्यूसन्स असते, एक स्वतःची ताकद असते. आणि राजकारणाच्या बाबतीत बोलत असताना आपलं काळं पांढरं आपण जसं बघतो, आपण सर्वसामान्य माणसं, तसं राजकारणी नेत्यांना आणि त्यांच्या नेत्यांना तसा विचार करून चालत नाही. आणि ते आता अब्दुल सत्तारांना काढलं जाईल असं अनेकांना वाटत असलं तरी मला थोडीशी त्या नावाबद्दल शंका वाटते की त्यांना दूर केलं जाईल का. संजय राठोड, मी जसं मगाशी केसरकरांचं नाव घेतलं, एक मात्र आहे संजय राठोड यांचा मात्र पत्ता कट होण्याचा किंवा त्यांना मंत्रिपद न मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती असणारे गंभीर आरोप, ज्या प्रकरणातून ते पूर्णतः बाहेर पडलेले नाही, ते खरे तांत्रिकदृष्ट्या आता काही ते त्याच्यामध्ये दोषी सापडलेले नाही आहेत, पण तरी सुद्धा संजय राठोड यांच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागू शकतो एकनाथ शिंदेना. पण त्याही बाबतीत एक अडचण अशी आहे, ते ज्या समूहातून येतात त्या जात समूहाचा सुद्धा मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या बाबतीत तो विचार करावा लागेल एकनाथ शिंदेना. त्यामुळे त्यांना हात लावणं तसं शक्य होईल का, हा त्यांच्यासमोरचा एक मुद्दा आहे. विशेषतः संजय राठोड यांनी आपापल्या परीने विनंती केलेली, मीडियामध्ये त्यांचे वाईट येत आहे की आम्हाला जे कुठलं मंत्रिपद दिलं जाईल त्याच्यामध्ये मी माझं काम करू शकतो. कदाचित त्यांचा अंगोली निर्देश हा राज्यमंत्रीपदाकडे असेल का, हाही त्यातला एक मुद्दा आहे. यानंतर मग एक नाव आणखी मधल्या काळात आलं होतं, ते होतं तानाजी सावंतांचं. तानाजी सावंतांची तसा माझा काही संपर्क येण्याचं कारण नाही, पण पुढारी न्यूजच्या कोल्हापूरमध्ये झालेल्या कॉन्क्लेव्हसाठी तानाजी सावंत आले होते आणि त्यांच्याशी बोलताना मात्र जाणवलं की ती एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे. मला स्वतःला एक कधी ती स्टोरी करायला आवडेल. PhD घेतलेले राजकारणी खूप आहेत नावं, मनोहर जोशी आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, आणखी पण अनेक नावं आहेत की ज्यांनी PhD घेतलेली आहे. तर मला असं कळलं, इंटरेस्ट मला यासाठी, तानाजी सावंतांचे साखर उद्योगात PhD आहे
आणि तांत्रिक विषय प्रशासकीय विषयामध्ये त्यांचा हातखंडा आम्हाला त्यांच्या मुलाखतीतून त्यावेळी जाणवला की जसं चित्र वर्णन केलं जातं आणि आम्हाला तानाजी सावंत बघितल्यानंतर आम्हाला लगेच आठवायचं ते हाफकिनचा तो घडलेला कथित किस्सा, ससून वगैरेचे मुद्दे सगळे. पण या पलीकडे तानाजी सावंतांचं काम मात्र त्या मुलाखतीमुळे मला कळलं. मग ते कोरोनाच्या काळातील असेल, ओबीसी मराठा समाज, विशेषतः मराठा आरक्षणाच्या बाबतीत आत्महत्या झालेल्या लोकांना त्यांनी मदत केल्याचा सुद्धा विषय समोर आहे, किंवा त्यांनी बाकी तरुणांना रोजगारासाठी असेल त्यांनी तिकडचा कारखाना चालवायला घेतला आणि तो आता मोठ्या क्षमतेने चालू आहे, तिथे मिळालेला रोजगार असेल, अशी अनेक कामं त्यांनी केलेली आहे. आणि तेव्हा जेव्हा ही नावं समोर येतात, म्हणजे मी मगाशीच म्हणालो होतो की काही नावं अशी टाकली जातात की ही नावं काय अडचणीची आहेत वगैरे, त्यावेळी त्यांचे हित, हा खरंच एकनाथ शिंदेचा निर्णय किती आणि पक्षातल्या हितशत्रूंनी पिकवलेल्या कंड्या किती, किंवा खरंच भाजपच्या वरिष्ठांना ती नावं नको आहेत का, याबद्दलची संदिग्धता मात्र या सगळ्या विषयावर काम करते. पण या निमित्तानं मला असं वाटतं की तानाजी सावंत मात्र मिनिस्ट्रीमध्ये असू शकतील. त्यांचा अनुभव पाहता, त्यांची धडाडी पाहता, आणि मी जसं मगाशी म्हणालो तसं मंत्रीपद आणि आमदारकी या सगळ्या बाबतीतली गणितं ही आपल्या नेहमीच्या आकलनाच्या पलीकडची असतात. त्या माणसाचं प्रभाव वर्चस्व, जातसमूह वर्चस्व आणि सगळ्या प्रकारची शक्ती पुरवण्याची क्षमता या बाबतीत ते मंत्रीपद ठरत असतं. आणि त्या बाबतीत तानाजी सावंत हे मात्र या नकोशीवाल्या लिस्टमध्ये नाहीये, ते असतील असं माझा तरी कयास आहे. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर जी संभावित यादी तयार होते, जी मी अनेक सोर्सेसकडे बघितली आणि मी जी तयार केलेली आहे, ही अशी, हे पुन्हा ही शक्यता आहे, ही फायनल यादी नाही, हे कृपा करून लक्ष घ्यावे. दादा भुसे, तानाजी सावंत, दादा भुसेंचं नाव तर मी आधी असं ऐकलं होतं की जर का एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर दादा भुसे होतील, इथपर्यंत मी ऐकलं होतं. दादा भुसे असतील, तानाजी सावंत, शंभूराज देसाई ते परत येताना दिसत आहेत, गुलाबराव पाटील, भरत गोगावले तर ड्यूच होतं मंत्रिपद, मी मगाशीच म्हणालो. अर्जुन खोतकर पुन्हा हे मंत्रिपद ड्यू आहेच. अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, संजय शिरसाट, उदय सामंतांना फक्त उद्योग खातं त्यांनी हे मान्य करावं लागेल. उद्योग खात्याला त्यांनी एक चांगल्या प्रकारे चालवायचा चांगला प्रयत्न केला होता. त्यांचं जर काही इव्हॅल्युएशन बघितलं तर उद्योग खात्याच्या बाबतीत मग त्या निगोशिएशन्स असतील किंवा भाजपनं उद्योगांच्या बाबतीत घेतलेली आघाडी जेव्हा ती एक्झिक्यूट करायची वेळ येते त्यावेळी उदय सामंतांनी भाजप आणि शिंदेची शिवसेना या बाबतीतलं उत्तम कोऑर्डिनेशन राखून स्वतःचं महत्व कायम ठेवलं. कधी कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकले नाहीत. कोकणी माणूस एकदम, त्यांनी त्या प्रकारे आपलं वर्चस्व अबाधित ठेवलेलं आहे. पण उदय सामंतांना यावेळी उद्योगच असेल याची गॅरंटी नाही देत आहे. कारण नुकतंच असं कानावर सुद्धा आलं की अजित पवारांनी आता मीटिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे. उद्योग खात्यातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा ते बोलले, मीटिंग घेतली. त्यामुळे पण अर्थात हे सगळे सांगोवांगी आहे. आणि 10वं नाव मी म्हणेन प्रताप सरनाईक. आता यामध्ये ॲडिशन डिलिशन नक्कीच होऊ शकतं. तो शिंदेचा अधिकार आहे, कोणी अचानक वेगळा नाव सुद्धा समोर येऊ शकतं, अशक्य काय आहे. पण ही एक 10 जणांची नावं साधारणपणे, ही नावं थोड्याफार फरकाने इतर ठिकाणी आलेली आहेत. काही ठिकाणी त्यामध्ये दीपक केसरकरांचं नाव घेतलेलं आहे, मला नाही वाटत. आणि यामध्ये दीपक केसरकरांचं काही न्यून आहे, काही अडचणी अशातला भाग नसून शिंदेना शेवटी मिळालेल्या मर्यादित मंत्री संख्येमध्ये किती अकोमोडेट करायची याची मर्यादा असल्यामुळे ते तिथे घेऊ शकतात. एखादा आणखी सिनियर नाव ह्याच्यातलं जाण्याचीही शक्यता आहे, कारण इतरांना त्याच्यात तुम्हाला सामावून घ्यायचं आहे. विजय शिवतारेंचं मी आधी समावेश केलेला आहे, पण पुन्हा एकदा याच्यात जर तर आहेत हे पण मी इथे एक अंडरलाईन करेन. तर अशा प्रकारे ही स्थिती आहे. अख्ख्या मंत्रिमंडळाची चर्चा, पण त्यामध्ये शिंदेच्या मंत्र्यांची जरा अधिकची चर्चा ती अशी. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे पण यादी तयार आहे का? तुम्हाला सुद्धा काही वेगळं या नावाबद्दल विश्लेषण आहे का? जरूर व्यक्त व्हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या जरूर आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतं, आणि त्याचं विश्लेषण पण सांगा की हे नाव आणि आम्हाला ते या करण्यासाठी वाटतं, किंवा हे नसेल या करण्यासाठी असेल. मला जरूर जाणून घ्यायला आवडेल. हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिला त्यासाठी आभार. आणि पुन्हा एकदा आठवण, बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.